शिंदे समाचार 5 न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीआधी पाहूयात दिवसभरातल्या या घडामोडी। आजच्या हेडलाईन्स। पनवेल बस डेपोचं काम वर्षानुवर्ष रखडलेलं, पालिका प्रशासनाचं होते दुर्लक्ष। पुरीमधल्या जगन्नाथ मंदिराची सुरक्षा व्यवस्था ढासळली, 4 युवकांनी केला मंदिरात घुसण्याचा प्रयत्न। ऑपरेशन सिंदूरचं प्रतीक म्हणून मुंबईच्या ब्रिजला देणार सिंदूर असं। ब्राझीलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिवतांडव सादरीकरणाने स्वागत। हरियाणामध्ये तीव्रतेच्या भूकंपाच्या लाटा, दिल्लीलाही बसले हादरे। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पनवेलच्या एसटी डेपोची। गेले कित्येक वर्ष पनवेलचं एसटी डेपोचं काम हे रखडलेलं दिसत आहे। महानगरपालिका प्रशासन, पनवेल प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना नजर येत आहे। प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। वेळेवरती बस न लागल्याने अनेक प्रवाशांचा खोळंबा देखील होताना दिसतो। कित्येक वर्ष या पनवेल एसटी डेपोचं रिनोव्हेशन झालेलं दिसत नाही। लाखो प्रवासी प्रवासासाठी या एसटी स्टँडचा वापर करताना दिसतात, परंतु अनेक सुविधांचा इथे अभाव जाणवत आहे। एवढंच नाही तर पनवेलच्या या एसटी स्टँड वरती अनेक गुन्हेगारीचे प्रकार सुद्धा घडताना दिसत आहेत। ह्या सगळ्या गोष्टीकडे पनवेल पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा मुद्दा प्रवाशांकडून उचलला जातो। तासनतास एसटी लागण्यासाठी उशीर होत असल्याने प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात, प्रवाशांचा खोळंबा झालेला असतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणाने इथे गर्दी सुद्धा जमलेली असते। ह्या सगळ्या समस्यांचं निराकरण पनवेल पालिका प्रशासन कधी करेल याकडे सर्व प्रवाशांचं लक्ष लागून राहिलं आहे। खासगी वाहनांपेक्षा सरकारी वाहन हे अधिक स्वस्ताचं असतं, म्हणूनच प्रवास करण्यासाठी अनेक नागरिक या पनवेल एसटी डेपोचा वापर करताना दिसत आहे। परंतु पाणपोईची सुविधा, शौचालयाची सुविधा आणि वेळेची होणारी ही बदबडी या सगळ्या समस्यांना घेऊन आज प्रवासी सुद्धा त्रस्त झालेले दिसत आहेत आणि त्यांना सुद्धा हा सरकारी प्रवास नकोसा वाटू लागला आहे। या सगळ्या समस्यांचं कधी निराकरण होणार याकडे आजचा प्रवासी हा लक्ष लागून राहिला आहे। वेळ झाली आजच्या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची। पाहत राहा समाचार 5।